नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत तुमचा आमचा आवडता विषय अर्थात माऊस क्वीन हिच्याबद्दल। किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार। मावशी आणि प्रमोशन या दोन गोष्टी एकमेकांसाठी बनलेल्या आहेत। हम बने तुम बने एक दूजे के लिए, पण कशाचंही प्रमोशन करायचं म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग आहे नाही आहे, आपण त्यातले काही एक्सपर्ट आहोत नाही आहोत ह्याचं काहीही घेणं देणं नाही आहे। काहीतरी प्रमोशन आलं ना, पैसे मिळवायची एक संधी सोडायची नाही। आता काय तर ते ब्लड शुगरचं दाखवत बसले, त्या हगारोवाले तर काही पाठवत असतात, कोणालाही काही पाठवत असतात। सगळ्यांना एकच प्रोडक्ट एकाच्या ह्याच्यामध्ये दिसलं ना की मग समजून जायचं आता सगळेजण ह्याच्यावरती ज्ञान देणार आपापलं। आणि मग हे लोक कोणालाही पकडतात, जे कोणी अवेलेबल असेल, जे कोणी रेडी असेल त्यांना पकडतात आणि त्याची शुगर टेस्ट करतात। अगदीच कोण नाही तर स्वतःची करतात। काय म्हणावं या माणसांना। आणि ह्यांचे मंद भक्त पण असे आहेत ना, ह्यांना आणि त्याच्यावरती 4 प्रश्न विचारतात। जसं काय ह्यांना त्याच्यातली काहीतरी एक्सपर्टीजच आहे। आमची ना एवढी शुगर आली, एवढं आलं प्रेशर, तर हे बरोबर आहे का? मग किती असलं पाहिजे? मग बिफोर किती असलं पाहिजे, आफ्टर किती असलं पाहिजे? अरे बाबा, तिला फक्त ते किट दाखवायचा होता रे बाबा, काही काय प्रश्न विचारता? एवढं तुम्हाला नाही अक्कल आहे ना, तर तुम्हाला ते वापरायची पण तुमची लायकी नाही। उगाच तिने काहीतरी दाखवलं म्हणून लगेच झाले आपले प्रश्न विचारायला तयार। कहाँ से आते ये लोग। तुम्ही असली कसली काहीतरी कामं करू नका, दुसरीकडेच कुठेतरी घुसवाल आणि रक्त काढाल आणि वरतीच कुठली तरी शुगर चेक कराल। एक बेस्ट आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जा, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच काय ते करा, त्यांना सांगा, त्यांच्याकडनं शुगर चेक करून घ्या। हे तुमच्यासारख्यांचं काम नाही। बचना कशी लोकांना गिफ्ट देऊन देऊन मारते, म्हणजे तेरी बी चुप मेरी बी चुप। गिफ्ट घ्यायचं आणि गप बसायचं, जे चाललं आहे ते चालू द्यायचं। आणि हे ओव्हरऑलच मी ना या लोकांमध्ये बघितलं आहे, हे घरच्यांना वगैरे आपल्या बाजूने वळवण्यासाठी हे लोक त्यांना गिफ्ट्स वगैरे देऊन देऊन त्यांचं तोंड बंद करतात। तसंच मावशी करते आपल्या सासऱ्यांच्या बाबतीत। आणि 2 गोष्टी होतात। एक, आपली इमेज एकदम छान बनते, लोकांना असं वाटतं की किती चांगलं आहे, किती माहेर आणि सासर दोन्ही सांभाळते, सासरच्यांना पण तेवढंच करते, माहेरच्यांना पण तेवढंच करते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरचे पण काही बोलत नाहीत, म्हणजे आपलं जे काम आहे, आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सुरळीत होतात, आपल्याला त्यांचा सायलेंट सपोर्ट मिळतो। ते मी आधी पण बोलली होती, जेव्हा त्यांनी फोन वगैरे केला आणि मग ही क्रॉस चेक करत होती आणि सगळं बोलत होती आणि मग तो नंडेने लावून दिला होता वगैरे, तर तेव्हाच मी हे गोष्टी बोलली होती की ये सब गिफ्ट्स का कमाल है। त्या नंडेला पण बऱ्याच गोष्टी मिळतात मावशीकडनं, मावशीला फुकट येतात, त्या ते तिकडे फॉरवर्ड होतात। मावशी स्वतः बोलता बोलता बोलली की जे चांगलं चांगलं असतं ते मी मला ठेवून घेते आणि मग जे आवडत नाही त्याचं काय करते ते नाही सांगितलं मावशीने। मावशी यू आर व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक। कुठे गप बसायचं, कुठे म्हणजे कितपत बोलायचं आणि कुठल्या गोष्टी बोलणं टाळायच्या, ह्या कोणीतरी मावशीकडनं शिकावं। आजकाल जरा जास्तच म्हणजे गिफ्ट देणं चाललं आहे ना, गिफ्टची अशी बरसात होते। काही ओकेजन असलं की आपलं बाबांना गिफ्ट, काही ओकेजन असलं की आपलं बाबांना गिफ्ट। चांगली गोष्ट आहे, भले त्या निमित्ताने का होईना तू त्यांचा आदर ठेवतेस, त्यांना त्या सपोर्टसाठी ॲक्नॉलेज करते, हे तरी चांगलंच आहे। म्हणजे ही चांगली बाजू आहे तुझी ॲटलिस्ट। नाही तर काही लोक अशी आहेत ज्यांना कसली काही ॲक्नॉलेजमेंटच नाही, ज्यांना कितीही ज्यांच्यासाठी काही करा, एका शब्दाने आपल्या सासू सासऱ्यांना, आईवडिलांना, जे कोणी त्यांना मदत करतात, जे त्यांना सायलेंटली सपोर्ट करतात, त्यांना एका शब्दाने पण ते ॲक्नॉलेज करत नाहीत किंवा काय नाही। फक्त आपलंच कसं पोट भरायचं, आपलीच कशी मजा करायची, जीवाचा युरोप, जीवाची अमेरिका करायची, अशाही काही जणी आहेत। आता वळूया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे। नेक्स्ट मुद्दा हा आहे की ते इंग्लिश मिडियमचं आणि काय सेमी इंग्लिशचं प्रकरण, त्याच्यावर मावशीने आपलं क्लॅरिफिकेशन दिलं वगैरे। मुळात ते तिला देण्याची गरजच नव्हती, कारण मला असं वाटतं की तो प्रत्येकाचा चॉईस असतो, प्रत्येक पॅरेंट्सची ती स्वतःचं त्यांचा डिसिजन असतो। प्रत्येक आईवडिलांना माहिती असतं आपल्या मुलासाठी काय बेस्ट आहे। पण सिन्स हिने स्वतःची काहीतरी सफाई दिली तर त्याच्यावरून हिने अजूनच आपल्यावरती संकट ओढावून घेतलं असं मला वाटतं। संकट म्हणण्यापेक्षा उगाचच अजून क्वेश्चन मार्क्स उभे राहिले
जे उभे राहिले नसते जर तिने सफाई दिलीच नसती, सिम्पली सांगितलं असतं की आम्हाला ज्यात कम्फर्टेबल वाटतं त्यात आम्ही आमच्या मुलाला घातलं आहे, आम्ही त्याच्या भविष्याचा विचार केलेला आहे, तुम्हाला तो करण्याची गरज नाही. इट वॉज सो सिम्पल. पण हिने अजून गोष्टी कॉम्प्लिकेट केल्या अननेसेसरीचं एक्सप्लेनेशन देऊन. आता ते कसं, तर मावशी म्हणते की आम्ही पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि त्याच्यामुळे आमचं काही अडलं नाही कधीच, तर असं काही नसतं. तर मावसे, लेट मी टेल यू की तू त्या लेवलपर्यंत कधी गेलीच नाहीस किंवा तू ते प्रयत्नच केले नाहीस. तुझं तर इकडेच धुणी भांडी संघटनेची अध्यक्ष बनलीस आणि इथेच जम बसला ना तुझा, त्याच्यामुळे तुला ते काही करायला लागलंच नाही. आणि धुणीभांडी संघटनेचे अध्यक्ष होण्यासाठी शिक्षणाची किंवा इंग्लिश बोलण्याची काहीच गरज नसते. पण सगळ्यांच्या बाबतीत असं होत नाही ना, एस्पेशली मुलांच्या बाबतीत. आजकाल तर म्हणजे पुरुष पण रिकामटेकडे बनले आहेत, ते पण असे त्या पक्या आणि बिदर ढबीसारखे बनले आहेत. तर ते आहेत असे, ते कोणाकोणाचं नशीब असं होतं. पण पुरुषांना थोडं शिक्षण वगैरेची जोड असेल तर ऑलवेज बेटर. शिक्षण म्हणण्यापेक्षा शिक्षण तर तो घेतोच आहे, पण इंग्लिश म्हणजे कुठली आजकाल तर फॉरेन लँग्वेजला पण खूप महत्त्व आहे. म्हणजे एखादी ॲडिशनल लँग्वेज जर तुम्हाला अजून येत असेल तर अजून खूप छान तुमच्या रेझ्युमेमध्ये अजून एक प्लस पॉईंट होतो तो. एनिवेज, तुझं नॉलेज इंग्लिशपर्यंतच आहे तर आपण इंग्लिशपर्यंतच बोलूया. तर इंग्लिश इंटरव्ह्यू क्रॅक करायला खूप इम्पॉर्टंट लँग्वेज आहे आणि खूप जरूरत पडते. कितीतरी फर्दर एज्युकेशनसाठी, कितीतरी आपण म्हणतो कोर्सेससाठी आपल्याला एक इंग्लिश लेवल क्लिअर करावी लागते. इंग्लिश लँग्वेजची एक एक्झाम असते, जसं टेफल आहे, त्याच्यानंतर आयल्ट्स आहे. अशा एक्झाम्स तुम्हाला क्रॅक कराव्या लागतात टू गेट ॲडमिशन्स इन सम कंट्रीज किंवा कुठल्या पर्टिक्युलर कोर्ससाठी, युनिव्हर्सिटीसाठी. सो तेव्हा ह्या गोष्टीची गरज पडते आणि ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. मला असं वाटतं की तू खूपच बेसिक लेवलचा विचार करते. मे बी तू तोच डबक्यातला बेडूक आहेस ज्याला तेवढी माहिती आहे. पण लार्जर स्केलवर विचार केला तर इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू कॅनॉट से की माझं काही अडलं नाही त्याच्यामुळे माझ्या मुलाचं काहीच अडणार नाही. डॅमेजर काका एवढे IT मधले माहेर आहेत, त्यांना पण नाही माहिती. IT वाल्यांना तर ह्या गोष्टी माहिती असतात, त्यांनी तरी विचार करायचा. नाही, ते तर म्हणतातच आहेत ना की त्याला इंग्लिश मिडियमला टाका म्हणून, पण तूच नाही म्हणतेस नाही का. तुझ्या पुढे काय चालतं ग कोणाचं. तर काय कुठलं स्कूलमध्ये कुठलं अवॉर्ड मिळालं तर एकदम ॲक्टरच समजायला लागली, त्याला ॲक्टिंग येते आणि 10 वेळा तर 30पर्यंत पाडे येतात, 30पर्यंत पाडे येतात. अरे बाबा, तो जमाना गेला ग बाई, 30पर्यंत पाडे यायचा, अजून त्यातच अडकून पडली. मला अजिबातच असं कोणाच्या मुलाबद्दल काही हे नाही आहे. सगळ्यांच्या मुलांचं भलं होऊ दे, सगळ्यांचं छान होऊ देत, सगळेजणं असं खूप आपल्या आयुष्यात एक छान उंची गाठू देत, मला नेहमीच असं वाटतं. पण हे जे आईबाप आहेत ना, जे फक्त स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी काही येऊन बोलायचं, फक्त किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार, ह्याच्यामध्ये ना हे लोक स्वतःच्या मुलांचं पण नुकसान करताना मागे पुढे बघत नाहीत. म्हणजे यांना एका क्षणासाठी पण असं वाटत नाही की आपल्या ह्या ॲटिट्यूडमुळे आपल्याला कोणतरी काहीतरी चांगलं सांगतं आहे, ते पण आपण ॲक्नॉलेज करत नाही आहोत आणि आपण फक्त आपला अहंकारमध्ये आणतो आहे. गोष्ट त्याच्या ग्रोथची, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजची जर तुला शब्द सापडत नव्हता की बाकी म्हणजे तो ह्याच्यामध्ये पण खूप हुशार आहे, तो अभ्यासात हुशार आहे, प्लस तो असं नाटक, गाणी, खेळात असं त्याला खूप इंटरेस्ट आहे, तर त्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतात. तर मी सांगते, हे बघ, ह्याच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. नंतर छंद वगैरे अशा गोष्टी, म्हणजे मराठी पण तुझं धड नाही, तुला त्याच्यासाठी मराठी शब्द पण आठवत नाहीत वेळोवेळी. एनिवेज, त्याच्यावर मी नंतर येते. पण मला हे सांगायचं आहे की इंग्लिश मिडियममध्ये पण मुलांची ग्रोथ होतेच. इंग्लिश मिडियममध्ये पण ग्रोथ होण्यासाठी पुरेसा वाव असतो, एक्स्ट्रा करिक्युलरसाठी स्कोप असतो, खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आणि कुठे कुठे बाहेर तुमचं नाव नोंदवलं जातं, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्सना तुम्हाला पाठवलं जातं, बऱ्याचशा गोष्टी असतात. असं काहीही नाही आहे की फक्त मराठी मीडियममध्ये राहूनच तुमची ह्या सगळ्यामध्ये ग्रोथ होईल आणि इंग्लिश मिडियममध्ये गेल्यावर तुमची ग्रोथ थांबेल, युअर सो कॉल्ड ग्रोथ.
आणि राहिला प्रश्न त्याचं कम्फर्टेबल असण्याचा, त्याचा कम्फर्ट लेवल वगैरे, तर मला नाही वाटत की त्याचा काही कम्फर्ट लेवलचं काही घेणं देणं आहे ह्याच्याशी. कारण लहानपणापासूनच मूल ज्याच्यामध्ये असतं ना त्याच्यात ते कम्फर्टेबल होऊनच जातं. तू स्वतःचा कम्फर्ट बघितला आहेस का, म्हणून त्याच्यावरती ती जबरदस्ती झाली आहे किंवा त्याला त्याच्यामध्ये टाकण्यात आलं आहे तुझ्या सांगण्यावरनं. तसं असेल तर तुझा तर काहीच असं फारसा तुला फरक नाही पडला आहे. कारण का एनिवेज मराठी मीडियममध्ये टाकूनसुद्धा तू काय मोठं हे केलं आहे. सेमी इंग्लिश फॉर दॅट मॅटर, नॉट मराठी मीडियम, सेमी इंग्लिश तुझ्या म्हणण्याप्रमाणे. त्याच्यामध्ये टाकून पण तो ट्युशनलाच जातो आहे. ते पण तू स्वतः नाही घेऊ शकत, ती पण तुझी लेवल नाही. वेळ नाही ना बाबा आईला. प्रमोशनमधनं फुरसत मिळेल तर मुलाचा अभ्यास घेणार. प्रमोशनचे प्रोडक्ट्स ट्राय करायचे असतात, नट्टापट्टा करायचा असतो, सकाळी सकाळी उठून तयार होऊन फोटोशूट करायचे असतात, बऱ्याच गोष्टी असतात ना. मग कुठे, म्हणून त्याला ट्युशन लावून टाकले. एवढं मराठीचा डंका पिटून, एवढं हे करून, सगळे दुनियाभरच्या एक्सक्युजेस देऊन त्या मुलाला ट्युशनला घातलं आहे. ते सुद्धा आत्ता तो 4th स्टँडर्डला जाईल, म्हणजे आता गेलाय वाटतं. एवढ्या लहान वयात तो ट्युशनला जातो, काय फायदा बोला तुम्ही. तर वाटतं सेमी इंग्लिश तर जाऊ द्या, प्रॉपर मराठी मीडियमला जरी घातलं असतं ना, फुल 100% मराठी मीडियम, तरी पण या बाईने ट्युशनला लावलं असतं. कारण पर्यायच नाही ना, वेळच नाही हो, वेळच नाही. व्हेरी बिझी वुमन यू सी. आणि काय तर म्हणे मी ना इंग्लिश म्हणजे जॉबला जायची तेव्हा मला चांगलं इंग्लिश यायचं. असं हिने किती जॉब केला आहे काय माहिती, परत तेच पकवत असते. कसं काय बोलते बाबा, एवढे धीट आहे बाई इतकं खोटं बोलायला, आणि आता तिला इंग्लिश येत नाही. आणि त्याच्याहून महान म्हणजे आणि खोटं म्हणजे की मला कोणी करेक्ट केलं ना तर मी प्रयत्न करते म्हणते सुधारण्याचा. मी कोणाला ना काही बोलत नाही, मी एक्सेप्ट करते. कसली एक्सेप्ट करते, 4 दिवसांनी येते टॉन्ट मारत की तर आमची ना लोकल भाषा आहे, ही आमची बोलीभाषा आहे. अगं बाई, बोलीभाषा असते ना ती फक्त आपली मराठी भाषा म्हणजे प्रांतानुसार जी लोकल डायलेक्ट असतं ते बदलतं. इंग्लिशमध्ये कुठली बोलीभाषा नसते, इंग्लिशच असते. इंग्लिश कुठल्याही याच्यामध्ये ती इंग्लिशच असते. इंग्लिशमध्ये अशी कुठली वेगळी बोलीभाषा नसते. अमेरिकन असते आणि ब्रिटिश ॲक्सेंट असतं, ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट असतं, असं असतं. इंडियामध्ये असं वेगळा असा काही वर्ग नाही आहे इंग्लिश बोलण्याचा. अशी काकांबरोबर टॉक खेळणार होती, बोलली चला आता आपण खेळूया टॉक. जाऊ दे, उगाचच काहीतरी भलता विचार करू नका. डार्ट असतं ना त्या गेमला बोलत होती ती, टॉक खेळूया. त्याचं मारल्यावर टॉक आवाज येतो ना, म्हणून. पैजणचं महत्त्व सांगितलं बाबा मावशीने. मी पैजण का घालते, मावशीने दाखवले कलेक्शन. दुकानच होतं अख्खं पैजणचं, दाखवलं माझ्याकडे किती कलेक्शन आहे पैजणचं. फुल शो ऑफ वगैरे करून झाला आणि त्याला व्हॉइस ओव्हर दिलेला. आजकाल मावशी आपलं खूप ऐकते, म्हणजे ऐकून ती मगाशी बोलली ना, ती करते सुधारणा. ॲक्च्युली मावशी, माय मिस्टेक. तू करते, फक्त तू ना ते गुपचूप करते, म्हणजे ना सुमडीमध्ये. म्हणजे कोणाला क्रेडिट नाही द्यायचं की बाबा तुमच्यामुळे मी करते, असं काय नाही. तर मी लास्ट टाईम बोललेली ना, थोडी इन्फॉर्मेशन वगैरे देत जा, थोडा गुगलचा वापर करा. तर यावेळेला मावशीने फुल एकदम इन्फॉर्मेशन काढली आहे त्या पैजणच्या बाबतीत, आणि अशी भडाभडा वाचत होती ना, बापरे एकदम. हिला कमेंट पण केले की तू वाचतेस ना ते. अगं वाचताना पण थोडं लईत वाचायचं, जरा व्हॉइस मॉड्युलेशन असतं. नुसतं काय आपलं धडा वाचल्यासारखी धडा वाचते. अरे बाबा, त्या प्युअर स्क्रीनवाल्यांना ना माझी रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट, बस करा. आता हिने अजून तुमचं प्रमोशन केलं ना तर लोक तुम्हाला जागतिक बॅन करतील, बॅन. इतकं हिने पकवलं आहे लोकांना, आणि इतकं खोटेपणा आणि इतकं फॉल्स हे दाखवते. काहीतरी मागे तर सनस्क्रीनचं काहीतरी दाखवलं, ते सनस्क्रीनचा बिफोर अँड आफ्टर फोटो दाखवला. सनस्क्रीन लावायला लागल्यापासून मी अशी दिसते, आणि सनस्क्रीन लावण्याच्या पूर्वी हे बघा फोटो, कुठला तरी 8 वर्षापूर्वीचा फोटो लावते आणि एक आत्ताचा फोटो लावते. त्या कॅमेरा क्वालिटी आणि सगळंच एकूणच फरक, लायटिंग बिटिंगचा, एक रात्री काढलेला, एक दिवसा काढलेला, एक अंधारात काढलेला, एक उजेडात काढलेला, एक लाईटमध्ये काढलेला, एक विदाऊट लाईटमध्ये काढलेला, असला काहीतरी 2 फोटो घेते आणि सांगते बघा पहिले मी अशी होती, आता मी अशी दिसते. अरे काय गं, कोणाला येडा बनवते तू? हां, अरे किती खोटं बोलायचं आणि किती लोकांना उल्लू बनवायचं यार. शरम करो, भगवान से डरो. इतकं पण नाही आहे.
नुसतं सनस्क्रीन लावलं, तुला सांगतो आम्ही उद्यापासून बिलकुल मेकअप नाही करायचा, नुसतं ना सनस्क्रीन लाव आणि बस, बघूया कशी दिसतेस ती आली मोठी शाणी. इतकंच आहे ना, तर तुझ्या बहिणीला घ्यायला सांग ना, तुझ्या बहिणीला दे तिथली ट्रीटमेंट, तिला यूज करायला सांग. जरा तिच्या ओठाखाली किती पिगमेंटेशन झालं आहे बघ, ते घालवायला सांग, ते काळे डाग. या मूर्खांनो लोकांनो जरा विचार करा, जर हिला जर ते क्युअर करता आलं असतं तर हिने स्वतःचंच नाही का क्युअर केलं असतं. तुम्ही बघा, तिचा लाईटचा फोकस हल्ला ना की सगळं काही तिची असलियत दिसते, आणि तिच्या बहिणीची तर वेळोवेळी दिसतच असते. तर एवढंच 100% फुल प्रूफ असतं ना, तिच्या बहिणीने घेतलं असतं पहिले सगळ्यात स्वतःची ट्रीटमेंट करून. घरातल्यांना नाही कन्व्हिन्स करता येत, चालली दुनियेला कन्व्हिन्स करायला. बरोबर, घरातले घेणारच नाही, कारण त्यांना असलियत माहिती आहे ना, ही उगाचच फक्त फेक प्रमोशन करते. तर कशाला लोक ते काय ते हिचे 1200 का 1500 ते पण कशाला घालतील, ते काय झाडाला आलेत का उगाचच द्यायला. म्हणजे हिच्या घरच्यांचा पैसा आणि दुसऱ्यांना ठगवते, ते चाललं आहे आपलं, चालू दे. आणि मूर्ख लोक पण हा साधा विचार नाही करत की हिच्या घरचे का नाही वापरत असं आहे तर. आणि जर वापरत असतील तर त्यांच्या स्किनवर का नाही फरक दिसत, का बाबा हिच्या नवऱ्याला का नाही घ्यायला लावत, हां त्याचे का नाही खड्डे बुजवत. अर्वाचीन रावांना बऱ्याच सुट्टे असतात वाटतं. काय आजकाल ना लोकांचं मला काय कळत नाही. एकदा बोलतात की इतकं काम असतं, त्यांना श्वास घ्यायला वेळ नसतो आणि किती काम असतं, IT वाल्यांना असं असतं तसं असतं. बरोबर ना, सारखं सुट्ट्या घेतल्यावरती काम तर होणारच, पेंडिंग राहतं, मग तर करायला लागणारच ना. सगळ्यांनाच थोडीच आपल्या मनासारखं फुकट पोचते कंपनी, असं तर नाही होत ना. मग तर काम करावं लागतंच. मग आता सारखं आत्ताच आले गावावरून, आता परत गेले बड्डेसाठी, मग सगळे लोक गेले परत, तर त्यांच्याबरोबरच संध्याकाळी निघायचं ना. मग दुसऱ्या दिवशी परत दांडी मारली, एवढं होतं तर मग निघायचं. दुपारी बड्डे ठेवलाच होता त्याच्यासाठी की प्रत्येकाने वेळेत आपल्या घरी पोचावं आणि दुसऱ्या दिवशी आपापल्या कामाला लागावं. नाहीतर दुपारचा बड्डे कोण ठेवतं का, नाही ना. आणि प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट एक्सेप्टच नाही करायची, त्याला दुनियाभरची कारणं द्यायची. आता इंग्लिशचं कसं देऊन झालं, त्याच्यानंतर आता काय तर बड्डेला औक्षण का नाही केलं, पहिलाच बड्डे होता ना. बाकीच्या वेळेला ठीक आहे, पण असं एक्सपेक्टेड असतं की पहिलाच बड्डे आहे तर करायला पाहिजे ना. लोकांनी आपल्या आपुलकीने विचारलं की का नाही केलं, तर सांगायचं बाबा की आम्ही विसरलो किंवा जे काय आहे ते खरं. मी नेहमी हेच म्हणते की बेटर आहे खोटं बोलण्यापेक्षा खरं बोला. भलेही 4 लोक बोलतील, पण ते तुमच्या लाँग टाईमसाठी तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. वेरच तुम्ही आज खोटं बोललात ना, तर एक खोटं बोलण्यासाठी तुम्हाला 10 खोटी अजून बोलावी लागतील, आणि शेवटी ते खोटं आहे ते कळतंच लोकांना. त्याच्यामुळे खोटं बोलूच नका. तरी पण ह्या लोकांना काय समजतच नाही, आणि ह्या बाईला तर नाहीच नाही, कारण हिचं तर सगळीकडे एकच नारा ना, कित गो बाई मी हुशार, कित गो बाई मी हुशार. ती मुलगी झोपली होती, तिला केक कटिंगसाठी या लोकांनी उठवलं. म्हणजे तेवढं ह्यांच्यामध्ये होतं की तेव्हा तिला उठवलं, लिटरली तिला असं हलवत होते, ती वैतागलेली, तुम्ही बघितलं असेल. तरी पण तिला उठवलं कसं करून, तो केक कापला. पण औक्षण का नाही केलं, तर त्याचं कारण सांगितलं. तिला खूप झोप येत होती, ती अक्षरशः इरिटेट झालेली आणि टोटली झोपली होती ती. काय इंग्लिश ना भारी, म्हणजे कधीच काही अडलं नाही बुवा, कधीच काही नाही. कारण का मी काही बोलली ना तरी पण माझ्या अंधभक्त असे झेलतात फुलासारखे. माझ्या मुखातनं बाहेर पडलेला सगळे शब्द त्यांच्यासाठी एकदम ॲब्सल्युटली करेक्ट आहेत. त्याच्यामुळे ती इरिटेड, टोटली झोपली, बर्थडे, सगळं काही खपतं आहे माझं. त्याच्यामुळे मला कधीच काही माझं अडलं नाही. तर ती इरिटेट झालेली ना त्या दिवशी, त्याच्यामुळे मग तिचं औक्षण नाही केलं मावशीने. क्या मावशी, इतना भी नाही झूठ बोलणे का यार. आणि जाता तुला एकच सांगते मावसे, तू म्हणतेस ना की तू शिकण्याचा प्रयत्न करते आणि जे लोक तुला काही सांगतात तर तू ते स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतेस. पण तू बोलते की तुला कॉमेंटमध्ये सांगतात तर तू त्याच्यावरती विचार करतेस. पण तुला ॲक्च्युली ना कॉमेंटमध्ये कोणीच काही सांगत नाही, कारण तुझे भक्त तुझ्यासारखेच आहेत अनपढ गवार, तर ते काय तुला सांगणार, तर त्यांचं ऐकू नको, माझं ऐक. ॲक्च्युली तू माझंच ऐकते, पण तुला तर ते बोलू नाही शकत ना एकदम असं ओपनली, म्हणून तू असं काहीतरी वेगळा मार्ग काढते येडा बनून पेढा खाण्याचा. तर मी तुला एक सांगते, ऐक हे, आणि पुढच्या वेळेला तू जर असं बोलशील ना, चेंज करशील, तर मी समजून जाईन की तू माझंच ऐकलं आहे. ओके,
मोजितो नसतं, ते मोइतो असतं. हा एक स्पॅनिश वर्ड आहे आणि स्पॅनिशमध्ये जेला एच सारखं प्रनाऊन्स करतात. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. मी पण लक्षात ठेवेन आणि नोट पण करेन. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.